गोळी निघाली की आपल्या लग्नाला प्रारंभ होईल. एका घरी एका पाहुण्याने असा विचार केला, म्हणजे बाबा 3-4 कार्य केले, लग्नाचे कार्य, पण आपण फक्त माणसाच्या नावाने पत्रिका दिली. आता हे आपलं शेवटचं कार्य आहे. माणसाच्या नावाने पत्रिका न देता आपण त्याच्या पत्नीच्या नावाने पत्रिका देऊ. महिन्यापूर्वी लग्न राहिलं, तो त्याच्या अगोदर महिन्यापूर्वी काय त्याच्या पत्नीच्या नावाने लग्न पत्रिका आहे. तिने दाखवली आपल्या पतिराजांना, अहो ऐकलं का, आपले ते नातेवाईकांना, त्या नातेवाईकांच्या घरी शेवटचं लग्न आहे आता, आणि ती पत्रिका माझ्या नावे आली. 1 महिना राहिला. पण हो, जाऊ ना आपण. काय सांगितलं, लग्नाला जाऊ. 15 दिवसावर आठवण दिली, 8 दिवसावर दिली, 4 दिवसावर दिली, 2 दिवसावर दिली, 1 दिवसावर, म्हणजे ज्या दिवशी लग्न आहे त्या दिवशी सकाळीच 7 वाजता चहा पिता पिता आठवण दिली, 11:30चं लग्न आहे बरं, आपल्याला जायचं आहे. म्हणजे हो, तू तयारी कर, मी येतो 9:30 वाजेपर्यंत. काय सांगितलं, 9:30 वाजेपर्यंत येतो. हिने 9 वाजेपर्यंत वाट पाहिली. 9:30 वाजले, फोन लावला, हो येत नाही का, म्हणे मी येत नाही. हा म्हणजे का बरं नाही, म्हणजे पत्रिका कोणाच्या नावाची आहे, तुझ्या नावाची. तुला जायचं असेल तर जा, नाही तर नको जाऊ. येत नाही, कारण पत्रिका तुझ्या नावाची आहे. तीच पत्रिका ज्या दिवशी लग्न आहे त्या दिवशी त्या बाबाच्या नावाने ती पत्रिका आली, आणि त्याने सांगितलं, बघ तुझं जो काय काम धंदा असेल तो लवकरात लवकर उरकव, आपल्याला 11:30चं लग्न सापडायचं आहे. नाही म्हणते का ती, तिची नाही म्हणण्याची सोय नाही. ती कितीही कामामध्ये जरी असते, तिला आपलं सर्व काम टाकून द्यावं लागतं आणि नारायणाच्या मागे यावं लागतं. मग तुम्हाला वाटत असेल ना लक्ष्मी यावी, म्हणून नारायणाचं चिंतन करा. नारायण आले की लक्ष्मी आपोआप आपल्या घरामध्ये येते, काही आपोआप येते. तर असे व्रत आहे, आणि हे व्रत एकादशी, त्याच्यामध्ये एकादशी म्हणजे 3 दिवसाचं व्रत आहे. किती दिवसाचं आहे, 3 दिवस आहे. दशमीला एक भक्त राहावं लागतं, एकादशीला काहीच खायचं नाही, पाणी सुद्धा नाही, त्याची आग कुठं जाईल, पाणी सुद्धा नाही. आणि द्वादशीच्या दिवशी एक भक्त, म्हणजे एकाच वेळी जेवण करायचं, नंतर जेवण करायचं नाही, असं 3 दिवसाचा जो व्रत करतो ती खरी एकादशी आहे. माता अशी एकादशी करायचं म्हटलं, आपण कलियुगातले लोक आहे, सर्व जळजीव आपले आहेत आपण, आणि आपलं जीवन म्हणजे कष्टाळू जीवन आहे. कष्टाळू जीवनामध्ये इतकं कडक व्रत आपल्याकडनं होणं शक्य नाही. पण तेवढ्यासाठी आपल्याबद्दल फिर्याद भगवंताकडे दिली साधू संतांनी, प्रभू